श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 14 जानेवारीला आहे मकर संक्रांत. या मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. धार्मिक परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीतून उत्तरायणाच्या दिशेने म्हणजेच उत्तर दिशेला प्रस्थान करतात. म्हणूनच या सणाला उत्तरायण असेही म्हणतात. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. अनेक लोक या निमित्ताने भगवान सूर्याची तसेच भगवान विष्णूंची पूजा करतात. मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पूजा करणे, पवित्र नदीत स्नान करणे आणि गरजूंना दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी लोक स्नान करण्यासाठी विविध देवस्थानांमध्ये देखील जात असतात. यावर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने महाकुंभाचे दुसरे अमृत स्नानही प्रयागराजमध्ये होणार आहे, जे महाकुंभ मेळ्याचा दुसरा दिवस म्हणून साजरे केले जाईल. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक आपल्या पितरांना तर्पण आणि दान देखील करतात. या दिवशी लोक वडिलोपार्जित ऋण देवऋषी मुनींपासून मुक्त होण्यासाठी दान कार्य करतात. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या मकर संक्रांतीच्या दिवशी दीपदान करणे याला खूप महत्त्व आहे. देवासमोर दिवा लावणे हा आपल्या प्राचीन परंपरेचाच एक भाग आहे. प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे, ज्याचा मुख्य स्तोत्र हा सूर्यदेव आहे आणि दिव्याच्या वातातून निघणारा प्रकाश हा वेदांमध्ये अग्नी किंवा सूर्याचा घटक मानला गेला आहे. हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहे. असे मानले जाते की दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच, पण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य झाले की पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा अवश्य प्रज्वलित केला जातो. इतकंच नाही तर काही लोक मंदिर आणि घरात अखंड दिवे लावतात. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवा लावावा असे मानले जाते. याशिवाय देवघरात दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. दिवा लावण्याचा अर्थ अंधकार दूर करून घर प्रकाशाने भरणे असा आहे. असे मानले जाते की प्रत्येक खोलीत तुपाचा दिवा लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊन सुख समृद्धी येते. देवघरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते अशी देखील श्रद्धा आहे. खरं तर आपण देवघरात दिवा लावतो, पण जर तुम्ही सर्व खोल्यांमध्ये दिवा लावला तर तुमच्या घरातील नकारात्मकता नक्कीच दूर होईल. आता आपल्याला देखील या मकर संक्रांतीच्या दिवशी दीपदान करायचं आहे. दीपदान करणे याला खूप महत्त्व आहे. आता आपण 14 दिवे घ्यायचे आहे. मग तुमच्याकडे जर पितळेचे 14 दिवे असतील तर ते घेऊ शकता, किंवा तुम्ही मातीची पंती 14 घेतली तरी पण चालेल, किंवा मातीची पंतीही घेणे शक्य नसेल तर तुम्ही कणकेचे 14 दिवे बनवून घेतले तरी पण चालेल. आपल्याला 14 दिवे बनवून घ्यायचे आहे. आता कणकेचा दिवा बनवत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. आता या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर या दिव्यामध्ये तिळाचंच तेल टाकावं. आणि तिळाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता, किंवा जर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा असेल तर आपण लांब वातीऐवजी गोल वात ही वापरायची आहे. आता हे 14 दिवे प्रथम आपण एका ताटामध्ये काढायचे आहे. आता या दिव्यांना जर आपल्याला आसन देणे शक्य असेल तर आवर्जून दिव्यांना आसन देखील तुम्ही देऊ शकता. मग एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ ही कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. आता या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला सफेद तीळ हे टाकायचे आहे. आता 13 दिव्यांमध्ये सफेद तीळ टाकावे आणि एक दिवा आपण तसाच राहून द्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपण तीळ टाकायचे नाही, तर काय टाकावे ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 13 दिव्यांमध्ये आपण सफेद तीळ टाकलेले आहे. आता त्यातील एक दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याखाली आसन देऊन तो दिवा देवघरामध्ये प्रज्वलित करावा. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. त्यानंतरचा दुसरा दिवा आपण तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याखाली देखील तुम्ही आसन देऊ शकता. आता तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करावा. तसेच या दिवशी अगदी तुम्हाला मोठी रांगोळी काढणे शक्य होत नसेल
तर तुळशीसमोर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल। या पावलामध्ये एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे। यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो। आता तुळशीजवळ हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही तुळशी मातेला सांगायची आहे। अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, मुलांची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुळशीजवळ सांगावे। आता आपण तिथे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे। दोन्ही साईडना 2 दिवे प्रज्वलित करावे। आता दिव्याचं तोंड हे घराच्या बाहेरच्या दिशेने असेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। दोन्ही दिवे आपल्याला तिथे प्रज्वलित करायचे आहे। आता यानंतर एक दिवा आपण अन्नपूर्णा मातेजवळ म्हणजेच आपल्या किचनमध्ये प्रज्वलित करायचा आहे। अगदी किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो नसेल तरी पण किचनमध्ये आपण एक दिवा अन्नपूर्णा मातेसाठी प्रज्वलित करावा। यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही। आता यानंतरचा 6वा दिवा आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। अगदी मंदिरामध्ये प्रज्वलित करणे शक्य नसेल तर मंदिराच्या बाहेर देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता। आता हा उपाय कधी करायचा तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सकाळीच हा उपाय करू शकता किंवा जर सकाळी तुम्हाला शक्य नसेल तर सायंकाळी प्रदोष काळामध्ये जरी हा उपाय केला तरी पण चालेल। भोलेनाथांच्या मंदिरामध्ये हा दिवा प्रज्वलित करत असताना भोलेनाथांना तुम्ही शुद्ध जल अर्पण करायचं आहे। तसेच भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू देखील तुम्ही अर्पण करू शकता। मग बेलपत्र असेल, धोत्र्याचं फूल असेल, धोत्र्याचं फळ असेल, तसेच सफेद फुले अर्पण करावी, भस्म अर्पण करावा। भोलेनाथांना साज शृंगार खूप प्रिय आहे, तुम्ही त्यांचा साज शृंगार देखील करू शकता। आता भोलेनाथांजवळ एक दिवा प्रज्वलित केल्यानंतर 7वा दिवा आपण वडाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे। अगदी मंदिर असते, मंदिराच्या आसपास परिसरामध्ये देखील वडाचं झाड असते, तिथे एक दिवा प्रज्वलित करावा। तसेच 8वा दिवा आपण आवळ्याच्या झाडाखाली, 9वा दिवा आपण बेलपत्रीच्या झाडाखाली, 10वा दिवा आपण शमीच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतरचा 11वा दिवा आपण पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे। आता अगदी तुम्हाला या ठिकाणी दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। आता पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। तसेच पिंपळाच्या झाडाजवळ आपली इच्छा मनोकामना देखील आपण सांगायची आहे। पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावावी। पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा देखील घालायच्या आहे। आता यानंतरचा 12वा दिवा हा आपण नदीकाठी, नदीतीरी देखील प्रज्वलित करू शकता। जवळपास विहीर असेल किंवा नदीच्या काठी जरी प्रज्वलित केला तरी पण चालेल। आता 13वा दिवा आपण आपल्या घराच्या ब्रह्मस्थानी प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे आपण आपल्या वास्तूसाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तसेच वास्तूकडे तुम्ही तुमच्या घरावरील सर्व संकटे दूर व्हावी यासाठी देखील प्रार्थना करावी। आता 14वा दिवा आहे, या 14व्या दिव्यामध्ये आपण तीळ टाकले नाही तर या दिव्यामध्ये आपण काळे तीळ टाकायचे आहे। बाकीच्या सर्व दिव्यांमध्ये आपण सफेद तीळ टाकले आहे। आता हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला प्रज्वलित करावा। घरात दक्षिण दिशा असेल तिथे प्रज्वलित करू शकता किंवा घराबाहेर जाऊन दक्षिण दिशेला प्रज्वलित केला तरी पण चालेल। तिथे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। नावं आठवत असतील तर नावं देखील घेऊ शकता किंवा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप केला तरी पण चालेल। तसेच आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे। पूर्वजांकडे माफी मागायची आहे। माझ्याकडून जर काही चूक झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेल असे आपण म्हणायचे आहे। यामुळे आपल्या घरामधील पितृदोष दूर होत असतो। तसेच आपले जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे ती दूर होते आणि ही दूर झाल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येत असतो। तसेच आपली सर्वांगीण प्रगती देखील होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।